24 मार्चला न्यायालयानं शिवद्रोही प्रशांत कोरटकरला सुनावलेली पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज जुना राजवाडा पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं। 24 मार्चला हजर करताना संतप्त कोल्हापूरकरांना रोखताना पोलिसांची दमछाक झाली होती। त्यामुळे आज पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती। तरीसुद्धा काही शिवप्रेमी आजसुद्धा कोरटकरला खास कोल्हापूर स्टाईलनं प्रसाद देण्याच्या तयारीत होते। 24 मार्चला कोरटकरला कोल्हापुरी पायताणाचा प्रसाद देण्याचा प्रयत्न करणारे जयदीप शेळके आजसुद्धा न्यायालयाच्या परिसरात आले होते। त्यांना पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात जाण्यापासून रोखत ताब्यात घेतलं। यावेळी शेळके आणि पोलीस यांच्यामध्ये चांगलीच झटापट झाली। दरम्यान न्यायालयाचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर कोरटकरला पोलीस ठाण्याकडे नेलं जात असताना अमित कुमार भोसले या वकिलांनी ए पशा छत्रपतींचा अवमान करतोस का रे असं म्हणत कोरटकरला चोप देण्याचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस सुद्धा भांबावले। न्यायालयाच्या आवारातच उमटलेल्या या संतप्त प्रतिक्रियांसंदर्भात बोलताना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी शिवप्रेमींच्या भावना संतप्त असणं स्वाभाविक आहे, पण आपण हा लढा लोकशाही मार्गाने लढू असं आवाहन केलं। कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त असणं साहजिक आहे, कारण शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे त्याच्याबद्दल सगळा महाराष्ट्र, सगळ्या देशभरातल्या शिवभक्तांच्या भावना, सच्च्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या भावना या संतप्त असणं साहजिक आहे। पण माझं त्यांना आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं, संविधानिक मार्गानं याचा आपण लढा देऊ।